आपण पाहतोय की पूर्वी कसं असायचं की पुरुष हाच घरात मोठा असेल, तोच घर चालवणारा व्यक्ती असायचा. पण आता महिला पण शिकतायत, त्याही नोकरी करतायत. तर मग अशा वेळी काय होतं की म्हणजे लग्नापूर्वी, लग्न जमताना मुलाकडून थोड्या जास्त अपेक्षा असतात की लग्न झाल्यानंतर पण मला माझ्या आई-वडिलांना थोडेफार माझ्या कमाईतले पैसे द्यायचे आहेत, माझ्या भावाला पैसे द्यायचे आहेत. मुलीनं हां. कधी काही झालं समजा, कुणी आजारी पडलं माझ्या घरी, तर मग मला त्यांना पाहायचं आहे. थोडक्यात मुलीला थोडीशी ओढ असते, की त्यांनी मला एवढं शिक्षण दिलंय, मला एवढी चांगली नोकरी लावली आहे. मग लग्नानंतरही मला थोडासा त्यांना आर्थिक मदत करायची आहे. तर या कारणामुळे पती-पत्नीमध्ये वाद होतात का? अशी एखादी केस आहे का तुमच्याकडे? आहे जे आहे तुम्ही सांगू आहे शकता? आहे आहे हं. परंतु त्याच्यामध्ये कसं आहे की काही ठिकाणी जिथं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे हं. तिथं अशी गोष्टी होत नाही. हं. परंतु जिथं जे आहे ना पतीच्या ह्याच्यामध्ये असं आहे की बाबा आता लग्नानंतर माझ्या पत्नीला म्हणजे तिकडची ओळ असायला नको, हं. म्हणजे सोफारायचं म्हणजे आर्थिक बाबीमध्ये हं. बरोबर आहे. म्हणजे कमाई आहे तिची नोकरीची म्हणजे पगार आहे वगैरे आहे, ते आम्ही दोघं जे आहे ना ॲडजस्ट करायचं. तिच्या माहेरी जे आहे ना हं. त्याचे पैसे वैसे द्यायचं, काही हे करायचं नको. हं. परंतु असं आहे की केव्हा काही अडचणीच्या वेळेस कोणी आजारी पडलं, काही अडचण आहे, अशा वेळेस जे आहे ना ते थोडीशी सूट देण्यात येते इन जनरल. हं. हं. परंतु म्हणजे जनरली जे आहे ना पतीची मानसिकता अशी असते की पैसे जे आहे ना तिचे पगारचे पैसे असतो की माझ्या म्हणजे पतीच्या पगारचे पैसे आपल्या देणं, आपल्या आईवडिलांना देणं म्हणजे ते उचित आहे. हां. परंतु पत्नीच्या पगारचे पैसे किंवा त्याची इन्कम हं. तिच्या आईवडिलाकडे देणं हं. हे अनुचित आहे. हं. असं म्हणजे त्या पुरुषांची जे ना एक मानसिकता आहे ते. हं. हं. त्याच्यामुळे जे आहे ना म्हणजे ही गोष्ट फारकतपर्यंत जात नाही, म्हणजे डायव्होर्सपर्यंत जात नाही. हं. परंतु दोघांमध्ये जे ना गैरसमज निर्माण होते, हं. गैरसमज निर्माण होते आणि जे आहे ना कुटुंबामध्ये जे आहे ना अस्थिरता येते. हं. अस्थिरता येते. जनरली माझं जे पण म्हणणं आहे पण म्हणजे माझ्या पाहण्यामध्ये हं. ही डायव्होर्सपर्यंत जात नाही, हं. परंतु कुटुंबामध्ये गैरसमज निर्माण होऊन अस्थिरता निर्माण होते. हं. आणि त्याचा परिणाम जे काय होतो की त्या कुटुंबामध्ये त्यांचे जे काही म्हणजे मुलं मुली आहेत हं. त्यांच्यावर त्याचा ज्यांना वाईट परिणाम होते. अगदी बरोबर आहे सर. सर आपण बऱ्याचदा पाहतो की घटस्फोटाच्या प्रमुख कारणांमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे सगळ्यात मोठं रिझन आहे. पण बऱ्याचदा काय होतं की आपण पाहतो पती पत्नी और वो, मग तो वो हा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा जो पर्सन असतो तो सोडून इतरही कुणी असू शकतं. मग एका महिलेच्या आयुष्यात तिची खूप जवळची मैत्रीण असू शकते, जी दिवसभर फोनवर तिच्याशी बोलत असते, काही झालं की ही तिला शेअर करते, मग तू तुझ्या नवऱ्याला असं कर, असं म्हण, ह्या गोष्टी माग. मग पुरुषाच्याही आयुष्यात एखादा खूप जवळचा मित्र असतो, ज्याचा फोन आल्यानंतर तो अगदी पत्नीला सोडून त्याच्यासाठी तिकडे निघून जातो. तर मग या वो मुळे पती पत्नीच्या नात्यावर काय परिणाम होतो, तुम्हाला काय वाटतं? हे म्हणजे ह्या गोष्टीमध्ये म्हणजे दोघांची मानसिकता आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर ही गोष्ट अवलंबून असते की दोघंही सुशिक्षित आहेत आणि एकमेकाची म्युच्युअल अंडरस्टँडिंग जर त्यांची चांगली आहे तर या गोष्टीला म्हणजे घटस्फोटपर्यंत नेत नाही. परंतु दोघांची म्युच्युअल अंडरस्टँडिंग जे आहे ते थोडा कुठंतरी त्याच्यामध्ये ज्यांना खाई आहे तर ते वोचा जे प्रश्न आहे तो ज्यांना त्या गैरसमजीमध्ये टाकतो, गैरसमज निर्माण होतो की म्हणजे ते एखाद्या म्हणजे असं समजा की कोणी बाई आहे तर त्या बाईचं ज्यांना इलिसिट रिलेशन आहे का आणि त्या पत्नीच्या रिलेशनमध्ये कोणी गरी आहे तर त्याचे जे ना इलिसिट रिलेशन्स आहेत का असे जे आहे ना ते एक गैरसमज मध्ये टाकते. आणि मग अशा वेळेस जे आहे ना मग ती गोष्ट जे ना फारकतपर्यंत म्हणजे घटस्फोटपर्यंत ते जाऊ शकते. परंतु हे कसं आहे की म्युच्युअल अंडरस्टँडिंग जर चांगली असेल आणि एकमेकांनी जे आहे ना ह्या गोष्टीचं म्हणजे सुलासफाई करून जर घेतलं त्यांनी ज्यांना आपसामध्ये बसून
हा, बाबा म्हणजे संवाद चांगला असला संवाद पाहिजे. चांगला असला, त्यांनी सांगितलं का नाही बाबा त्याचे माझे संबंध जे आहे ना असे काही जे आहे ना इलिसिट रिलेशन पर्यंतचे नाहीत, म्हणजे असे शारीरिक संबंध नाही किंवा असे ज्यांना कोणतेही असे संबंध नाही, ते आमचं ज्यांना पहिलेचे ज्यांना दोस्ताना आहे किंवा आमचे ज्यांना घरेलू मैत्रीचे संबंध आहेत. मग अशी ज्यांना एकमेकाची म्हणजे दोघांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंगद्वारे ज्यांना ते म्हणजे आपले संबंध जे आहे ना ते क्लिअर करून घेतले, तर मग ही गोष्ट जी आहे ते डायव्हर्सपर्यंत घटस्फोटपर्यंत जात नाही. नसता मग जनरली जे आहे ना आमच्या पाण्यामध्ये असं आहे की हे जे वो जे आहे हे फार खतरनाक असते, वो खतरनाक असते. मग ह्या वोसाठी जे आहे ना त्यांनी दोघांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये आहे ना ते आपलं जे आहे ना आपली जे आहे ना मानसिकता ती जे आहे ना थोडंसं क्लिअर करून घेतली तर मग ते घटस्फोटपर्यंत जात नाही. बरोबर आहे. सर, RSS चे एक नेते आहेत मोहन भागवत, यांनी फार वर्षांपूर्वी एक स्टेटमेंट दिलं होतं की शिक्षित आणि श्रीमंत जी कुटुंबे असतात त्यामध्ये घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की शिक्षण झालेलं असेल किंवा जर श्रीमंत असेल म्हणजे आर्थिक स्थिती चांगली असेल तर अशा वेळी काय होतं की पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो आणि मग थोडंसं काही झालं की मग ती गोष्ट इगोवर येते आणि मग घटस्फोटापर्यंत ते पोहोचतात. तर मग तुम्हाला असं वाटतं का की शिक्षित आणि श्रीमंत कुटुंबांमध्ये खरोखरच घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे? चुकीचं आहे, ही धारणा चुकीची आहे. म्हणजे शिक्षित लोक आणि श्रीमंत लोक जे ना त्यांच्यामध्ये तुम्हाला पाहण्यात येईल की शिक्षित आणि श्रीमंत लोकांमध्ये सेकंड मॅरेजचं प्रमाण किती आहे? नाही. अशिक्षित नाही का आणि खेड्यामध्ये राहणारे लोक यांच्यामध्ये सेकंड मॅरेज म्हणजे जोपर्यंत डायव्हर्स होत नाही तोपर्यंत सेकंड मॅरेज होत नाही. बरोबर आहे. मग म्हणजे ते श्रीमंत लोक आणि सुशिक्षित लोक त्यांच्यामध्ये डायव्हर्सचं प्रमाण किती आहे? म्हणजे तसं फार कमी आहे. त्याच्या उलट ज्यांना अशिक्षित लोकांमध्ये डायव्हर्स आणि सेकंड मॅरेजचं प्रमाण जास्त आहे. आता आमच्याकडे जे येतात त्याच्यामध्ये म्हणजे शिक्षित आणि म्हणजे मोठ्या घराण्यातले किंवा ज्यांना धनवान लोक जे आहेत त्यांच्यामध्ये ज्यांना म्हणजे डायव्हर्सचा किंवा सेकंड मॅरेजचं प्रमाण ज्यांना फार कमी आहे. कंपॅरेटिव्हली ज्यांना 10% सुद्धा नाही. हे अगदी बरोबर आहे, मला तुम्ही म्हणताय ते पटतंय. पण कसं होतं की आता महिला जर शिकलेल्या असल्या तर अशिक्षित महिलांचं कसं असतं की लग्न झाल्यानंतर तर पूर्णपणे पतीवरच डिपेंड असतात. मग त्यांच्यावर जर समजा काही हिंसाचार होत असेल सासरच्या लोकांकडून किंवा पतीकडून मारहाण वगैरे होत असेल तर शोषण करण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे पर्याय नसतो. पण जर महिला सुशिक्षित असेल तर ती स्वावलंबी असते, ती स्वतःची काळजी घेऊ शकते किंवा तिला मुलं बाळ असतील त्यांचीही काळजी घेऊ शकते. अशा वेळी महिला पतीकडून त्रास सहन करण्याऐवजी वेगळं राहण्याचा निर्णय घेतात. मग याबाबत काय? नाही कसं आहे की पतीकडून किंवा पतीच्या घरवाल्याकडून शोषणचे प्रकरण आणि त्या शोषणामुळे जे आहे ना जे डायव्हर्स पर्यंत गोष्ट आलेली आहे असे प्रकरण फार कमी आहे. कारण ते सुशिक्षित आहेत, ते परिवार सुशिक्षित आहे. मग त्यांना जे आहे ना हे माहिती आहे की बाबा एका पत्नीचे राईट्स काय आहेत. म्हणजे पत्नीला माहित आहे माझे राईट्स काय आहे, पतीला आणि त्याच्या म्हणजे कुटुंबियांना माहित आहे की पत्नीचे राईट्स काय आहे. ती पोलीस स्टेशनला जाऊ शकते, ती कोर्टामध्ये जाऊ शकते. मग ह्या गोष्टीला जे आहे ना ते ॲडजस्ट करून सांभाळून घेऊन ते जे ना समजून घेऊन त्यांनी जे आहे ना कुठेतरी आपल्या परिवाराची आबरूत राखण्यासाठी म्हणून म्हणजे मोठ्या परिवाराचे लोक आहेत आणि सुशिक्षित लोक आहेत त्यांच्यापुढे पहिला प्रश्न हे निर्माण होतो की बाबा हम अपने परिवार की इज्जत आबरू रखने का, आपल्या परिवाराची आबरू सांभाळून ठेवायची. म्हणजे थोडक्यात त्यांना कायद्याचं जरा ज्ञान जास्त असतं, कायद्याचं ज्ञान तर त्याच्याबरोबर जे आहे ना आपल्या परिवाराची आबरूचं बी त्यांना जे ना हे असते. नुसता अहंकार नाही, अहंकार जरी असला तरी देगलूरमध्ये माझ्या परिवाराची बदनामी होईल, माझी सून घरातून निघून गेली आणि त्याच्यावर म्हणजे ती जाऊन त्यांना आरोप केली की ते सासू सासरे मारत होते, पती मारत होता
हे असं करत होतं. तर जेव्हा ती कोर्टामध्ये गेली तर एका चांगल्या परिवाराची जे नाबरू कोर्टामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन उभा टाकली. बरोबर आहे. तर अशा म्हणजे हे काय आहे की हे एकमेकावर अवलंबून आहे ही गोष्ट, की असं म्हणजे क्वचितच असते अशी प्रकार की जिथं सुशिक्षित लोक आहेत, सुशिक्षित परिवार आहे आणि म्हणजे भांडवलदार परिवार आहे, व्यापारी परिवार आहे, तर ते लोक जे ना आपल्या आबरूला भितात. बरोबर आहे. आबरूला भितात की माझ्या घराची सून जाऊन तर पोलीस स्टेशनमध्ये बसली किंवा कोर्टामध्ये बसली तर यांच्यावर जे ना म्हणजे निगेटिव्ह त्यांच्याबद्दल निगेटिव्ह गोष्टी बाहेर जातात. ज्यांना त्यांनी म्हणजे माझा असा म्हणजे अनुभव आहे की त्यांनी ज्यांना आपल्या सुनेचं काहीतरी सहन करतात की आपल्या घरातली गोष्ट ज्यांना त्या घराच्या बाहेर जाऊ नये म्हणून तिनं काही थोडासा ज्यांना निगेटिव्ह जरी वाटली तर राज्य माझ्या राहू दे. हे माझा अनुभव आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सर, आता अलीकडे आपण पाहिलंच असेल की घटस्फोटासाठी नवरा बायकोचा संसार तुटण्यासाठी अगदी क्षुल्लक कारण ही समोर येत आहेत. म्हणजे मी असं ऐकलं होतं की एक स्त्री होती जिच्या घरी तिला भोपळ्याची भाजी आवडायची नाही. तर तिची जी सासू होती तिला माहिती होतं की तिच्या सुनेला भोपळ्याची भाजी आवडत नाही. त्यामुळे ती मुद्दाम दर आठवड्याचा बाजार आणताना भरभरून भोपळे घरी घेऊन यायची आणि भाजी करायला सांगायची. म्हणजे अगदी या एका कारणामुळे ती महिला अगदी वकिलापर्यंत पोहोचली होती की मला वेगळं व्हायचंय पतीपासून. मग ही अशी काही गमतीशीर कारण अशी केसेस तुमच्याकडे आहे अशी ज्यांना, परंतु फार म्हणजे 1% अशा गोष्टी ज्यांना 1% होऊ शकतात, याच्यापेक्षा जास्त नाही. 1% असं आहे की ते म्हणजे पत्नी जे आहे ना आपल्या सासऱ्याला, सासूला आणि नवरदेवाला जेवायला घालत होते किचनमध्ये, खेड्याचं परत किचनमध्ये, आणि मीठ कमी आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या पसंतीची भाजी नव्हती आणि मीठ कमी आहे या कारणावरून त्या चुलीतली लाकूड काढून मारला. 11 टाके बसले. म्हणलं 11 टाके बसले आणि ते प्रकरण जे आहे ना ते माझ्यापर्यंत आलं ते प्रकरण. आणि ती जी मुलगी आहे ती तिचा बाप मेल नव्हता. मग ते मामाकडे म्हणजे आता तिचं सांभाळ करणार मामाकडे, तर ते मामा घेऊन माझ्याकडे आला. तर ते पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसाला त्यांनी ॲडजस्ट करून घेतलं. मोठा माणूस आहे तो. पोलिसला ॲडजस्ट करून घेतलं. हे करा ते पैसे वैसे देऊन ज्यांना ती केस अशीच बनवली की त्याच्यामध्ये त्यांनी ज्यांना निर्दोष सुटावं. मग ते मुलीचा मामा माझ्याकडे आला. मी ज्यांना वेगळं प्रायव्हेट केस कंपाऊंड म्हणजे टाकून ज्यांना ते दोन्ही केस एकत्र केलो. मग जेव्हा ती केस सुनावणीला लागली, तर जज साहेबापुढे तर साक्षीदार नाही, किचनमध्ये झालेला आहे. किचनमध्ये झालेला साक्षीदार कुठं भेटणार मारले म्हणून. तर कसं झालंय की ते म्हणजे आरोपीचं वकील विचारलंय की बाबा तुम्हाला हे मारहाण होताना तुम्ही कोण पाहिलं, साक्षीदार कोण आहे. मी ऑब्जेक्शन घेतलो. साहेब, एकतर घरामध्ये, दुसरं किचनमध्ये, ती साक्षीदार उभा करून मारेल का तो? नाही. बरोबर आहे अगदी. जज साहेब म्हटले हे प्रश्न नॉट अलाउड. चलो, म्हणजे अशा कारणामुळे घटस्फोट. मग ते आता ते केस ज्यांना सुनावणी झाली, मग शेवटी जे ना ते निर्णयाची वेळ आली तर साहेब बोलावून म्हटलं की तुमच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झालेला आहे. या केसमध्ये 3 वर्षापर्यंतची शिक्षा देता येते मला. तुम्हाला किती शिक्षा द्यायची सांगा. म्हणजे अगदी भाजीत मीठ कमी होतं म्हणून आता म्हणजे कारण आता म्हणजे आता वास्तविक जे आहे ना ते काहीतरी गैरसमज होता, तिला पसंत नव्हती, काय होतं काय नाही येतं ते देव जाणे. परंतु असं झालं. मग आता ते जे आहे ना, मग ते आरोपीचे जे वकील आहेत त्यांनी म्हटलं की साहेब आम्हाला
4 बजे तक का टाइम द्या आम्हाला, 4 वाजेपर्यंत टाइम द्या, आम्ही काहीतरी ह्याच्यामध्ये जे ना ठीक आहे. मग 4 वाजेपर्यंत त्यांनी जे ना हे करून पाया हाता पडून ते कॉम्प्रोमाइज त्याला साहेबाकडे जाऊन सांगितलं की पण जय साहेब म्हटलं की मी 1 वर्ष ह्यांच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवणार, म्हणजे जजमेंट मी प्रोनाऊन्स करणार नाही, समजलं का, आणि ह्यांना बरी बी करणार नाही. मग त्या 1 वर्षामध्ये म्हणजे लग्न होऊन जे ना 2 वर्ष झाले होते, परंतु आता या 1 वर्षामध्ये 6 महिने त्यांना म्हणजे लोकांचं काही हे झालं नाही. पुढच्या 6 महिन्यामध्ये ती गरोदर राहिली. अच्छा, बघा ते. आणि आता जे आहे ना त्याचा मुलगा, त्या बाईचा मुलगा जे आहे ते जिल्हा परिषदेचा मेंबर झाला आहे. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की अलीकडे ग्रे डिवोर्स नावाची एक कॉन्सेप्ट आली आहे, ज्यामध्ये असं असतं की बराच वर्ष पती पत्नी संसार करतात, अगदी 10, 15, 20 वर्ष, त्यापेक्षा जास्त वर्ष. पण मग अगदी 10-20 वर्ष एकत्र संसार केल्यानंतर अगदी शेवटच्या टप्प्यात जेव्हा ते पोहोचलेले असतात, तेव्हा त्यांचं कदाचित जमत नसेल किंवा इतर कोणत्या कारणामुळे मग ते वेगळे होण्याचा विचार करतात. तर ही जी ग्रे डिवोर्सची कॉन्सेप्ट आहे, याबद्दल तुम्ही काय बोलाल? हे म्हणजे कसं आहे की हे डिवोर्स ची हे कन्सेप्ट जे आहे ना ते कशासाठी आहे, म्हणजे ते ती कन्सेप्ट चुकीची आहे माझ्या मते. की हे म्हणजे डिवोर्स घेऊन या म्हातारपणी म्हणजे हे ती बाई कुठं जाणार, तिच्या पालनपोषणाचा प्रश्न कुठंच निर्माण होणार. मग ते कसं आहे, हे डायव्होर्स घेतल्याच्या नंतर म्हणजे तिनं आपल्या पतीवर ज्यांना पोटगीची कारवाई करावं, उदरनिर्वाह, म्हणजे कॉम्प्लिकेशन्स आणखीन वाढतच जाणार. की म्हणजे पोटगीची कारवाई करावं म्हणजे ते पोटगी मंजुरीसाठी ज्यांना कोर्टामध्ये हे करावं, मग ते पोटगी मंजूर व्हावं, मग ते वसूल करून मग ते पोटगी वसूल करून मग स्वतःचा उदरनिर्वाह चालवावं. हे म्हणजे हे कन्सेप्ट कशासाठी आहे की बाबा ते टोकाला गेल्याच्या नंतर की बाबा हे त्यांचं एकत्र राहणं शक्यच नाही. मग शक्यच नाही तर मग त्यांचं ज्यांना पर्याय त्यांच्या उदरनिर्वाहाचा, त्या पतीचं नाही पत्नीच्या उदरनिर्वाहाचा पर्याय काय आहे, त्याची व्यवस्था काय आहे. आता 20 वर्ष 15 वर्ष संसार केल्याच्या नंतर तिचं ज्यांना म्हणजे माहेरी तिला कोण पोचणार, आणि माहेरचे आई वडील मेलेले असतील, भाऊ तिला पोचणार काय, भाऊजाई तिला म्हणजे घरी ज्यांना सामावून घेणार काय. मग हे म्हणजे मग तिला ज्यांना त्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न काय आहे, बरोबर आहे, कोण आहे उदरनिर्वाह करणार. मग ते उदरनिर्वाहासाठी ते पती जबाबदार कायद्याप्रमाणे. मग ते पतीवर ज्यांना कोर्टामध्ये म्हणजे पोटगीचा दावा करणार, मग ते पोटगी मंजूर व्हायला 1 वर्ष लागणार. म्हणजे हे कन्सेप्ट जे आहे ना ठीक आहे, परंतु म्हणजे एकत्र राहून त्यांनी एकमेकांपासून हे होऊन, परंतु ह्या कन्सेप्टमध्ये जे ना ह्या गोष्टीचंही जे ना त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे. म्हणजे अगदी तुमचं म्हणणं असं आहे की ग्रे डिवोर्स घेणं थोडंसं महागात पडू शकतं किंवा ते कठीण जाऊ शकतं. आहेच, कठीण आहेच, जाऊ शकतं नाही, कठीण आहेच. बरोबर आहे सर. सर, आता शेवटचा प्रश्न. जसं मी सांगितलं की घटस्फोटाची अलीकडे भरपूर कारणं आहेत. बाहेरची लुडबुड असो, पती पत्नी मधले छोटे मोठे गैरसमज असो, एकत्र कुटुंब असणं किंवा विभक्त कुटुंब असो, अशा कारणांमुळे डिवोर्सचं प्रमाण वाढत जाते. तर मग हल्लीची जी जनरेशन आहे त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता ज्यामुळे घटस्फोट होऊ नयेत? माझा सल्ला असा आहे की पहिले ते सुशिक्षित म्हणजे जास्त आता म्हणजे अशिक्षित लोकांचं प्रमाण फार कमी झालेलं आहे, समजलं का. ते खेड्यापासून म्हणजे आता 85-90% पर्यंत ज्यांना आपलं म्हणजे शिक्षित प्रमाण गेलेलं आहे. मग जेव्हा म्हणजे लग्नाच्या नंतर म्हणजे एकमेकाला ज्यांना पहिले सुरू ॲडजस्टमेंट, फॅमिली ॲडजस्टमेंट ज्याला म्हणतात, की पती पत्नीची एकमेकाबद्दल जे आहे ना म्हणजे मानसिक आणि एकमेकांची जे आहे ते म्हणजे कॉमन अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतात, की एकमेकाला ज्यांना समजून घेण्याचा प्रयत्न. जोपर्यंत एकमेकाला समजून घेत नाही पहिले सुरू, तर ते म्हणजे एकदम लग्न झाल्याच्या नंतर थोड्याशा काळामध्ये ज्यांना ते एकमेकाची अंडरस्टँडिंग होत नाही. त्याच्यासाठी सुरूच्या काळामध्ये
6 महिने 4 महिने 2 महिने या सुरूच्या म्हणजे स्टार्टिंग पिरियडमध्ये जे स्टार्टिंग पिरियडमध्ये ज्यांना पहिले सुरू म्हणजे कुठंतरी हे करण्याऐवजी एकमेकांच्या ज्यांना म्हणजे कॉमन अंडरस्टँडिंग सुरुवातीला कॉमन अंडरस्टँडिंग करण्याचा प्रयत्न करावं. मग त्याच्यानंतर जे आहे ना मग तुमचा जे संसार आहे समजलं का, कारण कसं आहे की पती पत्नी एका गाडीचे 2 चाकं आहेत. बरोबर आहे. मग जोपर्यंत दोन्ही ज्यांना नीट चालत नाही तोपर्यंत संसार होत नाही. मग ते 2 नीट चालण्यासाठी म्हणून 2 बैल ज्यांना ते नीट चालवावं लागते, इंजिन चांगलं चालवत. मग ते नीट चालण्यासाठी म्हणून ज्यांना आपण म्हणजे दोघांनीच प्रयत्न करावा लागते. आता याच्यामध्ये ज्यांना दोघांनी प्रयत्न करावा लागते. मग ते दोघांचं प्रयत्न करण्यासाठी म्हणून दोघांची म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे. तर पहिले एकमेकाला समजून घ्यावं, एकमेकाला समजून घ्यावं आणि एकमेकाला समजून घेतल्याच्या नंतर म्युच्युअल अंडरस्टँडिंग जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत संसार नीट होत नाही असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणजे जोपर्यंत म्युच्युअल अंडरस्टँडिंग नाही होत मग असलेच प्रकरण जे आहे ना ते कोर्टामध्ये येतात. मग त्याच्यासाठी ज्यांना ते सुशिक्षित असो की अशिक्षित असो पती पत्नी लग्नानंतर म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून घेण्याचं सुरुवातीच्या पिरियडमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून घेण्याचा प्रयत्न करावा म्हणजे संसार जे आहे ना ते चांगला होतो. सर यातच महिलांना काय सल्ला द्याल, म्हणजे आता अलीकडच्या महिलांना कसं सासू सासरे यांना सांभाळणं नको असतं, तर मग त्यांना काय सांगाल? महिलांना माझं असं म्हणजे म्हणणं आहे की आपलं जे म्हणजे भारतातलं जे समाज आहे ते पुरुषप्रधान समाज आहे. किती जरी महिला सुशिक्षित असली तरी पण ज्यांना पतीचा एक असं म्हणजे समज आहे आणि म्हणजे सासरेच्या लोकांमध्ये इकडचा असो की तिकडचा असो एक असा समज आहे की महिला सुशिक्षित असली तरी काय आणि ती कमावती जरी असली तरी काय की ती ज्यांना तिचा दुय्यम दर्जा आहे. घरात थोडा वचक जास्त, हा वचक पुरुषाचा जे आहे ना ते वचक जास्त आहे. तर अपेक्षा जे आहे ना त्या मुलीकडून ॲडजस्टमेंटची अपेक्षा जास्त आहे. ही आपल्या समाजामध्ये म्हणजे कुटुंब एकत्र असो की विभक्त असो म्हणजे मुलीकडून किंवा पत्नीकडून जे आहे ना ते ॲडजस्टमेंटची अपेक्षा जास्त असते. मग आणि देवाने जे आहे ना मुलीला जे आहे ना ते सहनशीलता जास्त दिलेली आहे त्या पुरुषापेक्षा प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर आता ही जबाबदारी मुलीवरच आलेली आहे की तिनं जे आहे ना म्हणजे आपली सहनशीलता आपली कॉमन अंडरस्टँडिंग आपली म्युच्युअल अंडरस्टँडिंग जे आहे ना ते पतीपेक्षा जास्त आपण जे आहे ना दाखवायचं आणि आपल्या परिवाराला जे आहे ना ते पुढे ढकलण्यासाठी म्हणून जे आहे ते म्हणजे जबाबदारी जे आहे ना ते पत्नीनं जास्त हे करायचं असं जे आहे ना म्हणजे कोर्टाला जरी अपेक्षा नसली कायद्याला जरी कायदा जे आहे ना ते इक्वल म्हणतो कायद्यामध्ये तर जे आहे ना असे म्हणजे कायदे निर्माण झालेले आहेत समजा घ्या की जे ना महिलावर अत्याचार कायदा 498चा कायदा त्याच्यामध्ये तिला फार अधिकार दिलेले आहे. परंतु कसं आहे की ते अधिकार जरी दिलेले असले तर त्या अधिकाराचं गैरवापर असो की त्याचा चांगला वापर असो ते ज्यांना भोगणं त्या मुलीलाच करावं. कसं आहे की त्याच्यामध्ये ज्यांना नवऱ्याला शिक्षा झाली तरी तिला म्हणजे त्या पत्नीलाच देणार तिची आणि पोटगी मंजूर झाली तरी ते ज्यांना वेगळं राहूनच पोटगी खावं लागते. तर कोणत्याही प्रकारे जे आहे ना हे केन प्रकारे जे आहे ना ते पत्नी जे आहे ना ते आपल्या भारतामध्ये एक पुरुषप्रधान देश आहे, समाज पुरुषप्रधान आहे म्हणून जबाबदारी कशाची सहनशीलतेची जबाबदारी हे जे आहे ना पत्नीवर आहे. म्हणून जे आहे ना त्या मुलींना माझं असं एक आहे की बाबा आपण थोडा कुठंतरी जे ना म्हणजे कायदा माझ्या बाजूने आहे म्हणून आपण ज्यांना अग्रेसिव्ह व्हायला नको आहे. म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं ज्यांना आपण संसार केलं पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे काझी सरांनी आपल्याला पूर्वी कुटुंब एकत्र का राहायची, घटस्फोटाचं प्रमाण का कमी होतं आणि अलीकडे घटस्फोटाचं प्रमाण का वाढतंय
आणि घटस्फोट होऊ नयेत म्हणून काय करायला हवं, काय करायला नको याची खूप चांगली माहिती अतिशय सोप्या शब्दात दिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. धन्यवाद.